माझ्या शेतात आवती येऊन देत नाहीत, ट्रॅक्टर येऊन देत नाहीत। सध्या हा कांदा बघा तुम्ही पूर्ण सोडून चाललेला आहे। आम्हाला इथे आमचं बाळ बारीक आहे आणि इकडे हे लोक आहेत ना दूध देतात आम्हाला, पण यांनी काय सांगितलंय ते त्यांना दूध पण द्यायचं नाही आणि त्यांना तिथून पाय पण चालून द्यायचं नाही। तर मग आम्ही कुठून जायचं? पाय जर ते आम्हाला चालून देतात, आम्ही गाडी पाठीमागे ठेवतो आणि इथून पाय चालत जातो आणि मग गाडीवर कुठे जायचं असलं तर बाळाला वगैरे घेऊन जातो। पण आपण तिथून जात होता का इथून जात होता मला सांगा। बदल कसा झाला? बदल केला गेला ना। व्हिडिओ आहे अकोले तालुक्यातील बदगी या गावातील लक्ष्मण शिंगोटे या शेतकऱ्यास आपला शेतमाल रस्त्यापर्यंत आणण्यास मोठी अडचण होत असल्याचं चित्र समोर आले। भावकीच्या वादातून रस्ताच बंद केला असून जुन्या वहिवाटाचा रस्ता बंद करत या शेतकऱ्यास त्रास दिला जात असून या फोटोमध्ये दिसणारा हा रस्ता पूर्वीपासूनच अस्तित्वात होता, मात्र नंतरच्या कालावधीत संबंधित शेतकरी लक्ष्मण शिंगोटे व त्यांच्या कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक रस्ता हा बंद केला गेलाय। यानंतर रस्त्यासाठी दावे प्रतिदावे हे शासकीय स्तरावर सुरू झाले, मात्र लाखो रुपयांचा कांदा हा बाजारापर्यंत जाण्यास मोठी अडचण झाली आहे। सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून 1 महिन्याच्या नंतर तारीख आहे, मात्र आजच कांदा चाळीत चढून चाललाय। सदर कुटुंबाला आपल्या घरापर्यंत मोटरसायकल आणायलाही बंदी केली जाते, यामुळे सदर कुटुंबात हे मोठ्या अडचणीचा सामना करत आहे। माझं नाव लक्ष्मण कारभारी शिंगोटे, राहणार बदगी, तालुका अकोले। सध्या ही माझ्या कांद्याची परिस्थिती झालेली आहे। मला एवढा त्रास या लोकांनी रस्ता बंद करून केले आहे। सर्वांची शेती तयार करून सोयाबीन काढून विकून आता दुसरं त्यांनी हे केलेलं आहे, परंतु माझ्या शेतात आवती येऊन देत नाहीत, ट्रॅक्टर येऊन देत नाहीत। सध्या हा कांदा बघा तुम्ही पूर्ण सोडून चाललेला आहे। याच्या अगोदर माझी सीताफळ आली होती, सीताफळीचे सुद्धा यांनी बाहेर एक नेऊन दिले नाही। काठ्या आणि बायका पुढं करून मारायला उभे राहतात। जर अशी यांची घमेंड असेल, आमदाराच्या नावाखाली, आमदाराचा माणूस आहे म्हणून तो काही करू लागला तर सामान्य माणसांनी कसं जगायचं? आज हा माझा शेतमाल एवढा मेहनत केलेला, एवढं भांडवल टाकलेला पूर्ण खराब होऊन चाललेला आहे। त्यांनीच तहसीलकडे अर्ज टाकला होता, स्वतः तहसीलदारी आले होते तरी काही झालेलं नाही। तहसीलदारांनी सांगितलं की मोजण्या करून घ्या, तेव्हा तुमच्या रस्त्याचा निर्णय लागेल। त्यानंतर त्यांनी आता प्रांताकडे अर्ज टाकला आहे, त्याच्यात काही महिने निघून गेले ना आता प्रांताकडे काही महिने निघून चाललेत। आता ही निकाल लागेपर्यंत कांद्यामध्ये काही राहणार नाही शिल्लक। तर मला इथं आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आता सध्या। मी काय करायला पाहिजे? तर शासनाने याच्यावरती लक्ष घालावं, आमदारांनी स्वतः येऊन प्रत्यक्ष बघून लक्ष घालावं, ही माझी विनंती आहे। माझं नाव मंगल लक्ष्मण शिंगोटे। आम्हाला इथे आमचं बाळ बारीक आहे आणि इकडे हे लोक आहेत ना दूध देतात आम्हाला, पण यांनी काय सांगितलंय ते त्यांना दूध पण द्यायचं नाही आणि त्यांना तिथून पाय पण चालून द्यायचं नाही। तर मग आम्ही कुठून जायचं? पाय जर ते आम्हाला चालून देतात, आम्ही गाडी पाठीमागे ठेवतो आणि इथून पाय चालत जातो आणि मग गाडीवर कुठे जायचं असलं तर बाळाला वगैरे घेऊन जातो। आणि सर्वांना सांगतात का याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर बोलायचं नाही। लोक पण घाबरतात आमच्यावर बोलायला, सर्वांना तसंच सांगितलेलं आहे, मग लोक घाबरतात। आणि एवढे वर्ष हा रस्ता चालू आहे आणि हा बंद करून ठेवलाय आणि सगळे बोलतात का तुम्ही बंद केलाय। मग आम्ही कसा बंद केला? आमच्याकडे सर्व पुरावे आहेत ना, सगळे पुरावे आहेत रस्त्याचे। मग यांनी कसा हा रस्ता बंद केला? मग बंद करताना दुसरे बाकीचे लोक कसे नाही बोलले त्यांना? तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे, रस्ता खुला करून द्यावा फक्त आम्हाला, दुसरी काय? हा, जो पहिला रस्ता होता तो त्यांनी खुला करून द्यावा, आमची दुसरी काय मागणी नाही, हीच मागणी आहे। मी अक्षय लक्ष्मण शिंगोटे। इथे हा 30 ते 40 वर्षाला हा रस्ता होता, इथे यांनी बंद केला। यांची हुकुमशाही चालली आहे। शहानाथ शिंगोटे, नितीन शिंगोटे, सावकाश शिंगोटे, प्रताप शिंगोटे यांची हुकुमशाही चालली आहे। रस्ता बंद केला यांनी, चालू रस्ता इकडे कोंडीभाऊ शिंगोटे यांनी हुकुमशाही जाऊन हा रस्ता पूर्ण बंद केला आहे। याचे जुने पण फोटो आमच्याकडे आहे, मॅपवर पण गुगल मॅपला पण हा रस्ता दाखवतोय। तर त्यांनी हा बंद केला आहे कोणाला न विचारता। तुमचं काय मत? आमचं मत आहे, आमचं
कांदा सडत चाललाय, 70 ते 80 गोणी आमचा कांदा आहे, सडत चाललाय. तुम्ही सरकारने लवकर निर्णय घ्यावा, रस्ता खुला करून द्यावा. 8 ते 10 दिवसामध्ये आमची फाशी घ्यायची वेळ आली आमच्यावर. शेताचा रस्ता बंद केलाय सगळ्यांचा. चालत जायचा रस्ता बंद केला. इकडे आम्हाला चालत जाऊन पण देत नाही. इकडे सगळा रस्ता बंद केलाय, चालत पण जाऊन देत नाही आम्हाला. काय करायचं आम्ही? काल सदर कुटुंब हे आपल्या समस्या मांडत असताना पत्रकार बांधवांना धक्काबुक्की करत दबाव निर्माण करण्याचा आणि दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न व्यक्तींनी केला आहे. सदर लक्ष्मण शिंगोटे यांच्या कुटुंबाला न्याय मिळू नये, त्यांच्या समस्या इतरांपर्यंत जाऊ नये म्हणून काही कुटुंब हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचं पुढे आले. लक्ष्मण शिंगोटे यांना आपल्या शेतात व घरापर्यंत जाण्याचा मार्गच काही मंडळींनी बंद केला आहे. त्यामुळे तहसीलदार व आमदार यांनी सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन निर्णय घेण्याची गरज दिसून येते. न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.